तो लास्ट लेक्चर में हमने मैट्रिसेस के ऊपर जो 6 ऑपरेशन हम कर सकते हैं, एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन 6 टाइप के देखे थे। 2 रो को इंटरचेंज करना, R1 इंटरचेंज R2, मतलब उनको इंटरचेंज करो, एक्सचेंज करो, या फिर 2 कॉलम को इंटरचेंज करना, जैसे यहाँ पे C1 और C3 को हमने इंटरचेंज किया। तीसरा ऑपरेशन मल्टीप्लिकेशन टू एनी रो बाय अ नंबर, किसी एक नंबर से किसी एक रो को मल्टीप्लाई करो या फिर किसी एक कॉलम को मल्टीप्लाई करो। जैसे यहाँ पे हमने 5 से मल्टीप्लाई किया सेकंड रो को, और यहाँ 3 से मल्टीप्लाई किया सेकंड कॉलम को। ओके, फिर उसके बाद हमने देखा एडिंग अ कांस्टेंट मल्टीपल ऑफ वन रो टू अनदर रो, और यहाँ पे भी एडिंग अ कांस्टेंट मल्टीपल ऑफ वन कॉलम टू अनदर कॉलम। ये ऑपरेशन 5वां और 6वां। इसके ऊपर एक्सरसाइज 2.1 मैंने होमवर्क दिया था, आप लोगों ने सॉल्व किया होगा। कोई डाउट है क्या एक्सरसाइज 2.1 में, मैट्रिक्स चैप्टर? सर क्वेश्चन नंबर 8। अच्छा, क्वेश्चन नंबर 8, एक्सरसाइज 2.1 लास्ट होमवर्क। क्वेश्चन नंबर 8 में डाउट है तो हम अभी डिस्कस कर लेंगे उसको। एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 8। क्वेश्चन दिया हुआ है, देखो पढ़ो। कन्वर्ट into an identity matrix by suitable रो ट्रांसफॉर्मेशन। इस मैट्रिक्स को हमें आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट करना है। अभी सबसे पहले तो आइडेंटिटी मैट्रिक्स का मतलब समझ में आना चाहिए। आइडेंटिटी मैट्रिक्स मतलब 1 0 0 1, ये 2x2 वाला, और 3x3 वाला जो है उसमें 3 रो और 3 कॉलम रहते हैं। इसको हम आई से डिनोट करते हैं, कैपिटल आई। 1 0 0 0 1 0 0 0 1, ये दोनों आइडेंटिटी मैट्रिक्स है। अभी क्वेश्चन में दिया हुआ मैट्रिक्स तो 2x2 वाला है, 2 रो और 2 कॉलम, इसीलिए इसको हमें कन्वर्ट करना पड़ेगा इसमें 2x2 वाले आइडेंटिटी मैट्रिक्स में। अगर 3x3 दिया रहता है इसके जगह, तो फिर इसमें हमें उसको कन्वर्ट करना है। अभी फिलहाल हमें इस मैट्रिक्स को कन्वर्ट करना है आइडेंटिटी मैट्रिक्स ऑर्डर 2 का, ये आंसर आना चाहिए आखिर के स्टेज में। और हमें क्या यूज करना है, रो ट्रांसफॉर्मेशन। ओके, 2 टाइप के ट्रांसफॉर्मेशन, कॉलम ट्रांसफॉर्मेशन या रो ट्रांसफॉर्मेशन। तो जो 6 ट्रांसफॉर्मेशन देखे उसमें से 3 कॉलम के लिए थे और 3 रो के लिए थे। ओके, पहला, तीसरा और 5वां एक रो के लिए था, और दूसरा, चौथा और 6वां ये कॉलम के लिए था। तो अभी हम पहले सॉल्यूशन लिखेंगे। सॉल्यूशन में मैट्रिक्स जो है उसको मैट्रिक्स ए लिखते हैं। लेट ए इज इक्वल टू 1 - 1 2 3, ये मैट्रिक्स है दिया हुआ, उसको हमने कैपिटल ए लिखा। अभी हमारा गोल क्या है कि इसको हमें 1 0 0 1 इसमें कन्वर्ट करना है। ये हमारा आखिरी का आंसर आना चाहिए। तो इसका मतलब यहाँ पे जो पहला एलिमेंट है ये पहले 1 चाहिए, तो ऑलरेडी 1 है, तो कोई टेंशन ही नहीं। अभी हमें रो ट्रांसफॉर्मेशन यूज करना है। तो रो ट्रांसफॉर्मेशन यूज करते वक्त हमें क्या करना पड़ेगा, रो का यूज करना पड़ेगा। यहाँ 2 रो है, एक है R1 एक है R2। अभी अगला पॉइंट है कि इस 1 का यूज करके हमें यहाँ पे 0 लाना है। फिर उसके बाद यहाँ 1 लाना है, और इस 1 का यूज करके हमें यहाँ 0 लाना है। देखो मैं क्या बोल रहा हूँ, जो सीक्वेंस है, ऑपरेशन कैसे करने उसका सीक्वेंस याद रखो। सबसे पहले यहाँ पे 1 लाना है, ये वाला 1, इस 1 का यूज करके यहाँ 0 लाना है। फिर यहाँ 1 लाना है, और इस 1 का यूज करके यहाँ 0 लाना है।
ये ऐसे इसी सीक्वेंस में हमें करना है। आपने अगर सीक्वेंस बदल दिया तो आपका आंसर नहीं आ पाएगा। आप दिन रात भी कितने भी ऑपरेशन करते रहो, आंसर नहीं आएगा। ये सीक्वेंस याद रखना है। वैसे ही समझो 3x3 में हमें ऐसा आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट करो ऐसा क्वेश्चन पूछा, तो सबसे पहले यहाँ पे 1 लाओ, इस 1 का यूज करके इन दोनों को 0 बनाओ। फिर दूसरा, यहाँ मिडल में 1 लेके आओ पहले, कुछ तो 6 में से कोई भी ऑपरेशन करके, वो जो हमने 6 कल ट्रांसफॉर्मेशन देखे, वो सारे कोई तो एक ट्रांसफॉर्मेशन करके यहाँ 1 लेके आओ। फिर उस 1 का यूज करके बचे हुए इन दोनों जगह 0 बनाओ। और फिर अगला सीक्वेंस है, यहाँ पे 1 लेके आओ, इसका यूज करके यहाँ 0 ले, ये 2 जगह। ओके, ये अगर आपको समझ में आया तो बस क्वेश्चन बिल्कुल अभी नेट उसी गेलं डायरेक्शन में फ्लो करेगा। समझा क्या ये सीक्वेंस? ना आपलं काय आवाज सीक्वेंस समजला का? Yes, sir. येस. अच्छा, आज अश्विनी पण आली का? वेलकम बेटा. ज्ञान साधना मधलीच आहे ना ती अश्विनी? सो R1 plus R2. तो A equivalent we will get. नेक्स्ट, इथं R2 मध्ये काही चेंज होणार नाही. R2 ॲज इट इज लिहून काढायचा आधी. चेंज होईल R1 मध्ये आणि ऑपरेशन आहे R1 प्लस R2. आता बघा, R1 चा पहिला एलिमेंट आहे 1, इथं 1 लिहिला, प्लस R2 चा पहिला एलिमेंट आहे 0. 1 प्लस 0 आन्सर येईल 1. तर हा पहिला एलिमेंट 1 येईल. नंतर दुसरं ऑपरेशन R1 प्लस R2 च आहे, तेच ऑपरेशन. दुसरा एलिमेंट आहे हा -1 आणि R2 चा दुसरा एलिमेंट आहे +1. हा -1 पहिला एलिमेंट, R1 चा एलिमेंट, R2 च्या जागी 1. -1 + 1 आन्सर येईल 0. बस झालं. हेच आपल्याला आन्सर पाहिजे होतं. दिस इज an identity matrix. An identity matrix of order 2x2. हेच आन्सर पाहिजे होतं. तर हे सगळे ऑपरेशन तुम्हाला करणं आवश्यक होतं. 3 ऑपरेशन केलेत आपण. एक पहिलं, पहिल्यामध्ये R2, हा एरो मी स्वतः दाखवतोय, हा ड्रॉ करायचा नाही. हे सगळे बाण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. पहिलं ऑपरेशन आपण घेतलं R2 - 2R1. दुसरं ऑपरेशन R2 ला 5 ने डिवाइड केलं. नंतर तिसरं ऑपरेशन R1 + R2. ओके, या दोघांची ऍडिशन घेतली. अशा पद्धतीने आपल्याला शेवटी आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटला. समजलं का? Have you understood? Yes, sir. ओके. किती प्रकारचे ऑपरेशन करू शकतो ते आपण ऑलरेडी डिस्कस केले काल. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण रो ला इंटरचेंज करू शकतो, R1 इंटरचेंज R2, कॉलमला इंटरचेंज करू शकतो. एखाद्या रो ला किंवा कॉलमला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो, जसं इथं मल्टिप्लाय केले 5 ने आणि 3 ने. किंवा दुसऱ्या रो चा कॉन्स्टंट मल्टिपल एका रो मध्ये ऍड सबट्रॅक्ट करू शकतो. किंवा कॉलमचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या कॉलम मध्ये ऍड सबट्रॅक्ट करू शकतो. लिहून घ्या. हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे मी रफ मध्ये करून देतोय सध्या. हे तुम्ही क्वेश्चन मध्ये नाही लिहिले तरी चालेल. हे फक्त तुमच्या माहितीसाठी लिहून देतोय, कारण आपण आता अशा प्रकारचे ऑपरेशन पहिल्यांदाच करत आहे. आन्सर 0 का आलं हे इथं, तर हे तुमच्या लक्षात येईल. 2 - 2 0.
ओके. लिहिलं असेल तर फार चांगलं. लिहिलं नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मी याचे फोटोज तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवर पाठवतोच. आणखी काही डाऊट आहे का? नाही सर. ओके. 7th आणि 9th क्वेश्चन मध्ये पण तसंच करायचं. फक्त इथं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच पाहिजे आपल्याला. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवत आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. तर अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे हे खालचे 3 एलिमेंट 0 करायचे. तर इथं असंच करायचं. या 1 चा यूज करून हे 2 0 करायचे आणि हा जो 1 आहे याचा यूज करून इथं 0 आणायचं. म्हणजे हे 3 एलिमेंट 0 होते. सिक्वेन्स बघा कसा आहे. हां, पण इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळे इथं थोडंसं वेगळं ऑपरेशन. इथं आधी हा 4 जो आहे, या 4 ला 1 करावं लागेल. या 1 चा यूज करून इथं 2 ठिकाणी 0 आणायचं आणि या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं. म्हणजे हे 3 एलिमेंट 0 येतील. कारण कॉलम मध्ये ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. तर आधी तुम्ही इथं 0 आणा. नंतर या 2 ठिकाणी 0 आणायचे आणि कॉलमचा यूज करायचा आहे. कॉलमचा यूज करताना ऍक्च्युली इथं 1 आणावं लागेल आधी. या 1 चा यूज करून इथं 2 ठिकाणी 0. नंतर इथं मध्ये 1 आणा, त्याचा यूज करून इथं 0. म्हणजे जेव्हा आपण रो ऑपरेशन करतोय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की परत एकदा ते रिवाइज करतो. कारण की हा जो पॉइंट आहे हा आपल्याला आता वापरायचा आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन जर विचारल्या तर आधी इथं 1 आणायचा. या 1 चा यूज करून हे 2 0 बनवायचे आणि मध्ये 1 आणून इथं 2 0 बनवायचे आणि खाली इथं 1 आणून इथं 0 बनवायचे. पण जर का कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असलं तर आपण उलट करतो. या 1 चा यूज करून इथं 2 0, या मधल्या 1 चा यूज करून हे असे साइडचे 2 0 आणि या 1 चा यूज करून हे 2 0 असं करावं लागते. ओके. सो नेक्स्ट इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स याची डेफिनेशन आपण काल पाहिले. 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट तो तुम्ही A इंटू बी घ्या किंवा B इंटू ए घ्या. प्रॉडक्ट कुठल्याही सिक्वेन्स मध्ये घ्या. आन्सर हे आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटत असेल. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे इथं जे सांगितलंय मी. एक तर 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1001 किंवा 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 100010010001. हे जर आन्सर भेटत असेल प्रॉडक्टचं, तर याचा अर्थ हे दोन्ही एकमेकाचे इन्व्हर्स आहेत. आपण म्हणू शकतो A इज इन्व्हर्स ऑफ B और B इज इन्व्हर्स ऑफ A. ठीक आहे. जसं आपण मॅथ्स मध्ये मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की 5 मल्टिप्लाइड बाय 1/5 इक्वल टू 1 भेटते. तसंच इथं 1 चा अर्थ आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये 1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. आणि आन्सर 1 केव्हा येते? जेव्हा हे दोन एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एकमेकाचे आहेत. तसेच हे दोघंही एकमेकाचे इन्व्हर्स आहेत मॅट्रिक्स मध्ये. कारण त्यांचा प्रॉडक्ट, त्यांचा गुणाकार हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतोय. ओके. तर आता आपल्याला डिस्कस करायचे आहे, एखादा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असेल आणि त्याचा इन्व्हर्स कसा फाइंड करायचा. तर टोटल 2 मेथड आहेत आपल्या सिलेबस मध्ये दिलेल्या. पहिली मेथड आहे इन्व्हर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ही थोडीशी टफ मेथड आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे जो टाइम गेलाय त्याच्यामुळे यांनी ही मेथड डिलीट केली होती. कारण ही थोडी टफ मेथड आहे म्हणून. आणि दुसरी मेथड आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट कुठे गेला रे ऍडजॉइंट? ठीक आहे, पुढे येईल. ह्या 2 मेथड आपल्याला डिस्कस करायच्या. तर आता आपण लिहू हेडिंग मेथड नंबर 1. पुढचं हेडिंग नंबर 3. मेथड्स टू सॉल्व, मेथड्स टू फाइंड
इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करण्याच्या मेथड्स. मेथड नंबर ए, पहिली मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं मी दोन एक्झाम्पल घेणार आहे, एक 2x2 वाला आणि एक 3x3. and those examples we can take even directly from exercise also. एक्सरसाइज मधून पण आपण घेऊ शकतो डायरेक्टली. बघा आपल्याला फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस, क्वेश्चन नंबर 6 दिलाय. बघा जर समजा एखाद्या पर्टिक्युलर मेथडनीच इनवर्स काढायचा असेल तर ते दिलेलं असते. फाइंड, पाचवा क्वेश्चन बघा, फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस बाय ऍडजॉइंट मेथड. ही सेकंड मेथड आहे आणि आपली पहिली मेथड जी आहे ती आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर इथं पर्टिक्युलरली क्वेश्चन असा असतो, या एक्सरसाइज मध्ये तसा असा क्वेश्चन त्यांनी दिला नाही, पण कधी कधी विचारू शकतात की फाइंड द इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड किंवा फाइंड द इनवर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा फाइंड द इनवर्स बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. अशा पद्धतीचं जर का क्वेश्चन असेल तर तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच वापरावं लागेल या त्या क्वेश्चन मध्ये. तुम्ही ऍडजॉइंट मेथड वापरू शकणार नाही. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये कुठलीच मेथड दिलेली नाही. तसं पाहिलं तर फाइंड द इनवर्स एवढं म्हटलंय फक्त. याचा अर्थ तुम्ही हे चारही क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला जी मेथड इझी वाटली ती वापरायची. ऍडजॉइंट मेथड इझी आहे, ती आपण नंतर डिस्कस करू, पण आधी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू. यातला मी हा पहिला आणि तिसरा घेतोय. दुसरा चौथा तुम्ही सॉल्व्ह कराल. ऑफकोर्स तुम्हाला तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी सॉल्व्ह करा किंवा रो ट्रान्सफॉर्मेशननी. जसं मिसलेनियस मध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलंय की याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवा, याला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवा. नंतर इनवर्स ए इनवर्स फाइंड करा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून. तर रो ट्रान्सफॉर्मेशनच इथं वापरावे लागते. अशा पद्धतीनं तुम्हाला जर जी मेथड क्वेश्चन मध्ये विचारली त्या मेथडनी सॉल्व्ह करायचं. दोन्ही मेथड व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस, यातला आपण पहिला एक्झाम्पल घेतोय. एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट 1 to 2 - 1. आपण डायरेक्ट सोल्युशन लिहितोय, तर असं लिहायचं, लेट A is equal to matrix A is equal to 1 to 2 - 1. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा आहेत बघा. पहिली आहे स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1, we know A into A inverse is equal to capital I. याचा अर्थ काय होतो, हा ओरिजिनल मॅट्रिक्स A आणि A रेस टू चा पॉवर -1 आहे. त्याला वाचताना A रेस टू पॉवर -1 नाही वाचायचं, त्याला वाचायचं A रेस टू -1 जो आहे याला वाचायचं A इनवर्स, मॅट्रिक्स A चा इनवर्स, जो की आपल्याला आता फाइंड करायचा आहे. फाइंड द इनवर्स म्हटलं ना, तर A इनवर्स ची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे तो मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. A इनवर्स इज इक्वल टू I असं लिहिलंय. आता इथं मी काय करतोय बघा, आपण काय करणार आहे, इथं कॅपिटल ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि आय ची पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि पुढच्या स्टेप मध्ये हळूहळू या ए ला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आपण कन्वर्ट करणार. बघा आता कॅपिटल ए जो आहे तो आपण लिहून काढू. मॅट्रिक्स ए आहे
1 2 2 मायनस 1 इंटू ए इनवर्स जसा आहे तसाच राहू द्या, कारण तो आपल्याला काढायचा आहे. इज इक्वल टू कॅपिटल आय च्या जागी आपण व्हॅल्यू टाकणार 1 0 0 1. हा 2/2 आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल इथं. जर हा लेफ्ट हँड साइडचा आयडेंटिटी मॅट्रिक्स जर का 3/3 चा असता, तर इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स पण 3/3 चा आला असता. हा सध्या 2/2 चा आहे म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स 2/2 चा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मॅट्रिक्स ए आहे कॅपिटल ए, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आय म्हणजे हा 1 चा रोल प्ले करतोय. जसं 1 ला मी कोणत्याही नंबरने गुणलं तर तोच नंबर आन्सर भेटतो मला. तसं आय ला जेव्हा आपण डाव्या बाजूला इथं ए इनवर्सनी मल्टिप्लाय करू, तर त्याचं उत्तर ए इनवर्सच येईल. म्हणजे आपल्याला ए इनवर्सच काढायचं आहे. म्हणून आपला मेन गोल आहे आता की या मॅट्रिक्स ए ला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून त्यांनी मागच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला प्रॅक्टिस देण्यासाठी म्हणून ते काही क्वेश्चन टाकले. जसं आपण तुम्ही जो डाऊट विचारला की कन्वर्ट दिस इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स, तर आता परत एकदा इथं कन्वर्ट करायचं आपल्याला याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. तर पहिली स्टेप तुम्हाला आठवत असेल, इथं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपला गोल काय असतो, या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला ऑपरेशन काय करायचे आहेत, आधी इथं 1 आणायचं आहे, या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं, नंतर इथं 1 आणायचं आहे आणि या 1 चा यूज करून वापर करून इथं 0 आणायचं. तसंच आता इथं पुढची स्टेप येईल 1 2 2 मायनस 1. 1 तर ऑलरेडी आहेच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता पुढची जी स्टेप आहे, या 2 च्या जागी 0 आणायचं आहे या 1 चा वापर करून. तर आपलं ऑपरेशन काय येईल, ही आहे रो 1, ही आहे रो 2, R1 आणि R2. सांगा कोण सांगते ऑपरेशन काय येईल? या 2 ला 0 बनवायचं आहे, या 1 सोबत कितीने मल्टिप्लाय करून ऍडिशन सबट्रॅक्शन करावे लागेल बोला. आताच आपण डिस्कस R1 ला 1 2 ला गुणायचं. हा इथं चेंज काय करायचंय, R2 एरो R2 मायनस 2 इंटू R1. R1 ला 2 ने गुणायचं म्हणजे 2 1 जा 2 येईल आणि त्या 2 ला या 2 मधून सबट्रॅक्ट करायचं म्हणजे इथं 0 येईल. ठीक आहे, तर हे ऑपरेशन आपल्याला आता करायचं आहे. आता हे जे ऑपरेशन आहे हे आपण या मॅट्रिक्स मध्ये करणार, ए इनवर्सला जसं आहे तसंच ठेवणार, इज इक्वल टू राईट हँड साइडला जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये पण हेच ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये पण आणि या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पण हे सेम ऑपरेशन आपल्याला करायचं. ठीक आहे, तर बघा हे ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला भेटेल R2 मायनस 2 R1. R1 ॲज इट इज लिहून काढा आधी, इथं पण आणि इथं पण 1 0. R1 लिहून काढला. R2 मध्ये चेंज काय आहे, इथं मी साइडला रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवतो. चेंज आहे R2 मायनस 2 R1. तर इथं R2 च्या जागी लिहायचं 2 मायनस 2 इंटू R1 च्या जागी लिहायचा 1, 2 मायनस 2 0. तर इथं आला आन्सर 0. नंतर इथं सेकंड एलिमेंट R2 चा आहे -1, -2 इंटू R1 च्या जागी आहे 2, -1 -4 -5 येईल इथं, हा आला -5. तसंच इथं पण ऑपरेशन करायचंय, हे रफ मध्ये करून दाखवतो. इथं आहे आपला R1 ॲज इट इज 1 0 लिहून काढला इथं. आता R2 मायनस 2 R1, तर R2 मायनस 2 R1, R2 मध्ये इथं आहे 0, हा R2 आणि R1. R2 मध्ये पहिला एलिमेंट आहे इथं 0, 0 मायनस 2 इंटू पहिला एलिमेंट आहे इथं 1, 0 मायनस 2 -2 इथं येईल -2. नंतर R2 मध्ये दुसरा एलिमेंट आहे 1, -2 इंटू करस्पॉन्डिंग R1 मध्ये एलिमेंट आहे 0, 2 इंटू 0, 1 मायनस 0 1, जे इथं येईल आन्सर 1. ओके, तर हे झालं पहिलं ऑपरेशन. याचा वापर करून आपल्याला इथं 1 भेटलाय, इथं 0 भेटलाय. आता इथं 1 आणायचं आहे -5 च्या जागी. -5 च्या जागी 1 आणण्यासाठी आपल्याला दुसऱ्या रो ला
दुसऱ्या रोला -5 ने डिवाइड करावं लागेल. R2 डिवायडेड बाय -5 त्याला आपण असंही म्हणू शकतो -1/5 इंटू R2. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या रो मध्ये तिथं 1 भेटेल आपल्याला. तर हे ऑपरेशन केल्यानंतर परत या दोन मॅट्रिक्स मध्ये चेंज होणार आहे. या मॅट्रिक्स मध्ये R1 पहिले ॲज इट इज लिहून काढा. R1 आहे 1 2 आणि या राईट हँड साइडच्या मॅट्रिक्स मध्ये R1 लिहून काढा 1 0. R2 मध्ये काय चेंज आहे? R2 ला -5 ने डिवाइड करायचंय. -1/5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजेच -5 ने डिवाइड करणे. तर इथं -5 ने डिवाइड केलं तर 0/-5 0. इथं -5 ने डिवाइड केलं तर -5/-5 1. तसंच इथं सेकंड रो ला -5 ने डिवाइड केलं तर -2/-5 तो येईल पॉझिटिव्ह 2/5 आणि इथं R2 ला -5 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल -1/5. ठीक आहे. आता लास्ट ऑपरेशन राहिलं या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं. तर त्याच्यासाठी ऑपरेशन काय करावं लागेल कोण सांगते? R1 -2 इंटू R2. या 1 चा यूज करून या 1 ला 2 ने आधी गुणायचं. 2 1 जा 2 आणि या 2 मधून सबट्रॅक्ट करायचा तो. 2 - 2 0 येईल. इथं आपल्याला 0 आणायचं आहे कारण आपल्याला या मॅट्रिक्सला 1 0 0 1 असं बनवायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर हे ऑपरेशन करून बघू. मल्टिप्लाइड बाय A इनवर्स इज इक्वल टू, बघा आता आपलं ऑपरेशन आहे इथं R2 - 2 इंटू R1 सॉरी R1 - 2 इंटू R2. याचा अर्थ इथं R1 चेंज होईल, R2 ला हात लावायचा नाही. R2 मी ॲज इट इज आधी लिहून काढतो 0 1. इथं R2 लिहून काढले 2/5 -1/5. आता R1 मध्ये चेंज काय? R1 - 2 R2. तर R1 चा पहिला एलिमेंट आहे 1 -2 इंटू R2 चा पहिला एलिमेंट आहे 0. 1 - 0 1च येईल. नंतर परत R1 चा पहिला एलिमेंट आहे, दुसरा एलिमेंट आहे 2 -2 इंटू R2 चा दुसरा एलिमेंट आहे 1. 2 - 2 0. तर हा काय झाला? आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. इथं पण तेच ऑपरेशन करायचंय हे जे आपण घेतलंय. तर ते रफ मध्ये मी लिहून दाखवतोय. कर्ली ब्रॅकेट म्हणजे इथं रफ मध्ये लिहून दाखवतोय. R1 - 2 इंटू R2. आता R1 ची पहिली व्हॅल्यू इथं आहे 1 -2 इंटू R2 ची पहिली व्हॅल्यू आहे 2/5. याचा आन्सर येईल 1 - 4/5. 5 - 4/5 दॅट इज 1/5. तर याचा आन्सर येईल 1/5. नेक्स्ट R1 - 2 R2. 0 - 2 इंटू -1/5. मायनस मायनस प्लस आन्सर येईल पॉझिटिव्ह 2/5. तर इथं R1 - 2 R2 हे ऑपरेशन केल्यानंतर 2/5 हे आन्सर आलं. आता हा 1001 जो आहे तो आहे कॅपिटल आहे. I इंटू A इनवर्स असं येईल आणि I ने A इनवर्स ला जर गुणलं तर आन्सर A इनवर्सच येते. हे माहिती असलं पाहिजे कारण I हा 1 चा रोल प्ले करतोय. I ने गुणणं म्हणजेच 1 ने गुणायचंय. आन्सर A इनवर्सच राहील आणि जे काही भेटलं आता या स्टेप मध्ये तेच आन्सर आहे आपलं 1/5 2/5 2/5 - 1/5. ओके, सो दिस इज अवर आन्सर. A इनवर्स ची व्हॅल्यू. आता इथं तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हा जो A इनवर्स ची व्हॅल्यू भेटली A⁻⁻1 त्याला आपण A इनवर्स असं वाचतो. A इनवर्स ची जी व्हॅल्यू भेटली ती आपण कॅपिटल A सोबत मल्टिप्लाय करून बघू शकतो. गुणाकार करून बघा त्या दोघांचा. त्या दोघांचाही गुणाकार हा काय येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा रूलच आहे की मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय विथ इट्स इनवर्स वी ऑलवेज गेट आन्सर एज आयडेंटिटी मॅट्रिक्स. ह्या स्टेप्स तुम्हाला सर्वांना समजून आल्या क्या? काही डाऊट आहे का? कुणाला काही डाऊट आहे का? बोला बोला. तर स्टार्टिंग स्टेप होती आपली A इंटू A इनवर्स इक्वल टू I
आणि इथं ए च्या जागी मॅट्रिक्स ए जो क्वेश्चन मध्ये दिलाय तो लिहिला. ए इनव्हर्सला शेवटपर्यंत जसं आहे तसंच ठेवायचं आहे आणि राईट हँड साईडला आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला. आता हे जे काही ऑपरेशन केलेत हे आपण या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवण्यासाठी केलेत, मॅट्रिक्स ए ला, आणि सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आणि तेच सेम ऑपरेशन इथं या राईट हँड साईडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पण केले. आणि इथं येईल आय इंटू ए इनव्हर्स म्हणजेच ए इनव्हर्स. तर हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण 2x2 मॅट्रिक्सचा ए इनव्हर्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढू शकतो. नंतर मी याचे शॉर्टकट सांगणार आहे. अगदी 10 सेकंदात ए इनव्हर्स निघतो 2x2 मॅट्रिक्सचा. त्याचा शॉर्टकट पण आपण चर्चा करू. सध्या नाही, सेकंड मेथडचा तो शॉर्टकट आहे. ही फर्स्ट मेथड थोडीशी लेंथीच आहे. ओके, 2x2 मॅट्रिक्सचा आपण इनव्हर्स काढला. आता असंच 3x3 मॅट्रिक्स का इनव्हर्स काढताना काय करायचं आहे बघा. या 1 चा यूज करून इथे दोन ठिकाणी 0, इथं 1 आणायचा मध्ये त्याचा यूज करून उरलेल्या दोन ठिकाणी 0, आणि इथं 1 आणायचा या 1 चा यूज करून इथं 0. तर अशा पद्धतीनं याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करून आयडेंटिटी मॅट्रिक्स वर तेच ऑपरेशन करत जायचं. जे आन्सर उरेल शेवटी तेच येईल ए इनव्हर्सची व्हॅल्यू. ठीक आहे, 3x3 ला पण आपण असं सॉल्व्ह करू शकतो. तर उरलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करू. आता आज तुम्हाला मी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची मेथड शिकवली, पण तरीही कोफॅक्टर्स आणि मायनस ऑलरेडी शिकवलेले आहेत कसे काढायचे. तर तुम्ही आज क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, आणि काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, शॅल वी स्टॉप हिअर? थांबायचं. तर आज आपण पहिली मेथड डिस्कस केली इनव्हर्स फाइंड करण्याची, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. याची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ही मेथड जी आहे ती व्यवस्थित समजत नाही.